मनापासून तुमचं स्वागत आहे आणि खूप एनर्जेटिक वेलकम, वॉर्म वेलकम आपल्या फ्री सेशनमध्ये. आपला हा तिसरा दिवस आहे आपल्या हिलिंग सेशनचा. सो तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या हिलिंग सेशनमध्ये. सो आजच्या आपल्या हिलिंग सेशनचा जो एक फिलिंग आहे ज्याच्यावर आपण आज काम करणार आहोत ते म्हणजे आहे ओव्हर थिंकिंग. की आजच्या काळात बरेचसे मॅक्सिमम 90% लोक या ओव्हर थिंकिंगच्या प्रॉब्लेममुळे खूप त्रासलेले असतात. म्हणजेच त्यांना त्यांच्या विचारांवर कंट्रोल ठेवता येत नाही. त्यांना असं वाटतं की ते विदाऊट कंट्रोल त्यांचे विचार हे चालू असतात. आता हा ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार, ह्याच्यावर आज आपण आपलं हे हिलिंग सेशन घेणार आहोत. सो माझं नाव वैष्णवी संतोष जंगम. मी नुकताच मितेश खत्री यांचा होप नोक नो हिलिंग सर्टिफिकेशन कोर्स केलाय, ज्याच्या अंडर मी हे फ्री सेशन्स अरेंज करते. तुमच्या सगळ्यांचं या फ्री सेशनमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक म्हणजेच ओव्हर थिंकिंग. आता ओव्हर थिंकिंग म्हणजे आवश्यकतेपेक्षा, म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट आहे, जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण खूप विचार करायला लागतो. एखाद्या परिस्थितीचा, एखाद्या भावनेचा, एखाद्या कृतीचा किंवा एखाद्या दुसऱ्या विचाराचा की जो आपल्याच मनात आलेला असतो त्याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करतो. पुन्हा ती नकारात्मक भावना अनुभवतो आणि पुन्हा परत एकदा तेच भावना तयार होऊन त्याचा विचार तयार होतो, त्याची आपले एक विश्वास तयार होतो की हे खरंच आहे आणि हा एक पॅटर्न तयार होऊन त्याचा आपण लूप तयार करतो. आता ओव्हर थिंकिंग म्हणजेच काय, तर त्याची काय कारणे आहेत हे आता आपण जाणून घेऊया. की भविष्यातील अविश्वासतेची भावना म्हणजेच काय, की भविष्यात काय होईल त्याची भीती आहे. पुढे काय होईल म्हणजे आपल्याला अनिश्चितता आहे, म्हणजेच अनसर्टन्टी आहे की आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीयेत. ह्याच्यामुळे आपल्या मनात एक भीती तयार होते, ज्याच्यामुळेच आपण ओव्हरथिंक करायला लागतो. म्हणजेच आपल्याला जी गोष्ट कळत नाहीये त्याच्याबद्दल आपण क्युरिओसिटी, एक नॅचरल बिहेवियर आहे, म्हणजे नैसर्गिक आपलं जे काही वर्तवणूक आहे माणसाची, की एखादी गोष्ट कळत नसेल तर तो एक्सपिरियन्स करण्यासाठी, ती नक्की काय हे जाणून घेण्यासाठी त्याची क्युरिओसिटी वाढते. त्यामुळे ही जेव्हा अनसर्टन्टी म्हणजेच अनिश्चिततेची भावना आपल्या मनात निर्माण होते तेव्हा ती भीती ह्याच्या बरोबर निर्माण होते आणि त्यामुळे आपण तीच पुन्हा पुन्हा त्याचा विचार करायला लागतो. त्यामुळेच ते ओव्हर थिंकिंग आपली स्टार्ट होती. नंतर भूतकाळातील चुका किंवा दुःख म्हणजे काय, तर आधी घडलेल्या, आपल्या भूतकाळात घडलेल्या म्हणजेच पास्ट मध्ये घडलेल्या काही आपल्याकडनं चुका असतील किंवा काही आपल्याला दुःख अनुभवायला मिळालेलं असेल तर त्या जुन्या घटना आपण पुन्हा पुन्हा आठवतो आणि आपल्याला जसं आपण काल म्हणलं की आपण निगेटिव्ह फिलिंगच्या लूपमध्ये अडकलेलो असतो. सो ह्या घटना, हे जे काही विचार आहेत म्हणजेच ह्या काही मेमरीज आहेत, आपल्या जे काही त्या आठवणी आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि आपण ओव्हर थिंक करायला लागतो. तिसरं कारण आहे आपलं ओव्हर थिंकिंगचं, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याची सवय. की म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर ती परफेक्टच झाली पाहिजे, त्याच्यात काही चुका असल्या नाही पाहिजे, ती जशी आपण ठरवली तशीच्या तशी झाली पाहिजे. म्हणजेच आपण चेंजला म्हणजेच थोड्याशा बदलाला ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे चूक होईल या भीतीने आपण अजून ओव्हर थिंक करायला लागतो. हे झालं तिसरं कारण. चौथं कारण आहे स्वतःवर असलेला आत्मविश्वासाची कमतरता. म्हणजे जर आपल्या स्वतःवरच आपला विश्वास नसेल, की आपण जर स्वतः म्हणत नसू की मला हे करता येईल, की मी करून बघतो, होईल किंवा नाही होईल, हे आपण ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे हीच लाईफची ड्युअलिटी आहे की एखादी गोष्ट घडू शकते किंवा नाही घडू शकत, पण ती आपण आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण आत्मविश्वासाने केली तर ती करण्याचा आपल्याला आनंद नक्कीच भेटतो. सो हा जर आत्मविश्वास आपल्यामध्ये कमी असेल तर ती गोष्ट, कोणतीही कृती करण्याआधीच आपण खूप विचार करायला लागतो की हे कसं करता येईल, चूक झाली तर काय, त्याचं परत अनालिसिस करून म्हणजेच आपल्या कल्पनेमध्येच आपण त्याची प्रॉब्लेम्स तयार करतो आणि त्या प्रॉब्लेमवर लढायला लागतो. आणि पाचवं रिझन आहे भावना व्यक्त न करणं, की जे आपल्या ह्या सेशन्सचे मेन आपला इंटेंट आहे, म्हणजेच आपलं ते मेन ध्येय आहे की आपल्या ज्या काही भावना आपण या व्यक्त करत नाही, आपण सप्रेस करून ठेवतोय आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, त्या भावना साचलेल्या असल्यामुळे सुद्धा आपण खूप जास्त ओव्हर थिंकिंग म्हणजेच भीतीच्या पोटी हा विचार करत राहतो. आता जेव्हा आपण हा सारखा विचार करतो तेव्हा आपल्या बॉडीची जी काही एनर्जी आहे, म्हणजे जी काही आपली शक्ती आहे, ती त्या विचार करण्यामध्ये लागते. आणि खरंच ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे या ओव्हर थिंकिंग मध्ये आपण स्वतःच आपल्या कल्पनेमध्ये काही प्रॉब्लेम्स तयार केलेले असतात.
आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण मग परत त्याच्या योजना आखत राहतो आपल्या डोक्यामध्येच. ह्याच्यामध्ये एवढी एनर्जी खर्च होते की आपण पूर्णपणे ड्रेंड होतो आणि अगदी 8-8 तास 10-10 तास जरी झोपलो तरी पण आपल्याला ती रिलॅक्सेशन, ती कामनेस फील होत नाही किंवा एनर्जाइज, की एक रिफ्रेशमेंट जी आपल्याला हवी असते आपल्या प्रत्येक झोपेनंतर, ती आपल्याला फील होत नाही. याची ही कारण आहेत की ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आपली जी काही सिस्टीम आहे खूप जास्त ड्रेन झालेली असते. सो आजच्या सेशनमध्ये हीच एक एनर्जी अनुभवण्यासाठी, म्हणजे या ओव्हर थिंकिंगमुळे आपण जे काही लो एनर्जी फील करतोय की लो व्हायब्रेशनला जगतोय, ज्याच्यामुळे हे लो व्हायब्रेशनशी मिळते जुळतेच परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे अजून एनर्जी खेचणारे, आपल्यातून अजून काही शक्ती खेचणाऱ्या परिस्थिती येतात, ज्याच्यामुळे आपण अजून ड्रेन व्हायला चालू करतो. सो हिलिंगमुळे काय होतं, तर जसं काही आपण बऱ्याच 2 आठवड्यांमध्ये शिकतोय की हिलिंगमुळे आपलं मन मोकळं होतं, स्वच्छ होतं. हिलिंगमुळे आपल्याला मनात साचलेल्या भावना बाहेर काढण्याची एक संधी मिळते की बऱ्याचशा वर्षांपासून ज्या काही भावना आपण आपल्या मनात साठवून ठेवलेल्या आहेत त्या हळूहळू बाहेर निघायला लागतात. आपली भीती आणि चिंता कमी होते. की जसं मी म्हटलं की सेल्फ बिलीफ, की आपला जर आत्मविश्वास नसेल तर आपल्याला भीती वाटायला लागते की होईल का नाही होईल, ती अनसर्टन्टी, अनिश्चितता आहे ती निर्माण होते या भीतीपोटी. सो ही भीती आणि जी काही चिंता आहे, आपली जी काही वरी आहे, ते ह्या हिलिंगमुळे कमी व्हायला लागते हळूहळू आणि आपण आपली एनर्जी ही हळूहळू वाढवायला लागतो. म्हणजेच आपली जी काही कॉन्शियसनेस आहे तो हळूहळू वाढतो. मग आपलं जे काही मन आहे ते वर्तमानात राहायला लागतं की आपल्या ज्या आता ओव्हर थिंकिंगमुळे किंवा अतिविचारामुळे जी काही आपली एनर्जी गेलेली असते त्याच्यामुळे आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देऊ शकत नाही. जेव्हा आपलं हिलिंग होतं, म्हणजेच आपल्या भावनांचं विसर्जन होतं, तेव्हा आपण आणि स्वतःबरोबर या वर्तमानात जगायला लागतो की खरं आत्ता काय परिस्थिती घडते. म्हणजे जसं की आत्ता पावसाचं वातावरण आहे. सो हा जो काही पाऊस पडतोय तो आता पडणारा पाऊस आणि तुम्ही लहानपणी अनुभवलेला पाऊस याच्यामध्ये फरक असेल. तो काय फरक आहे, तर तो फरक आहे तुमचं मन वर्तमानात असल्याचा. म्हणजेच आता आपण एवढे कॉन्शियसच नाहीये की आता आजूबाजूला ह्या क्षणाला काय काय गोष्टी घडतायत. पाण्याचा आवाज येतोय, फॅनचा आवाज चालू आहे, आपल्या आजूबाजूच्या भिंती, घर कसं आहे हे आपण ऑब्झर्वच करत नाही. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत किंवा त्याचा पूर्ण अनुभव घेता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या ओव्हर थिंकिंगमुळे आपल्याला असं फील होत असेल की म्हणजे नुसताच दिवस पुढे पुढे चाललेला आहे, काहीच त्याच्यातून आपल्याला मिळत नाहीये किंवा आपण काहीच त्याच्यातून घेत नाही. तर ह्याचं कारण आहे ओव्हर थिंकिंग. सो हे मन वर्तमानात आणण्याचं काम आपलं हे हिलिंगचे टेक्निक्स करतात. त्यामुळे आपण भूतकाळ आणि भविष्य, म्हणजे आपण एखादी घटना घडेल आणि त्याच्यात काय प्रॉब्लेम येतील ह्याचं सोल्युशन करण्यात आपली एनर्जी घालवतो. किंवा भूतकाळात एखादी घटना घडलेली असेल, जुनी मेमरी असेल, ती पुन्हा पुन्हा आठवून त्याच्यामधले वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह किंवा त्याच्यात वेगळ्या वेगळ्या काय होऊ शकतात त्याच्या शक्यतांवर आपण सतत विचार करत राहतो. त्यामुळे आपण वर्तमानात जगत नाही. सो या हिलिंगमुळे काय होतं, तर आपण प्रेझेंटमध्ये म्हणजेच या वर्तमानात आपलं मन आणतो, आपली बुद्धी आणतो, आपले विचार आणतो आणि हे सगळं एक्सपिरियन्स करायला हळूहळू सुरुवात करतो. आपल्या अंतर्मनात शांतता निर्माण होते आणि शांत मन योग्य निर्णय घेऊ लागतं. की बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की ही जी काही भीती आहे की माझं बरोबर असेल की नाही, माझा निर्णय बरोबर होईल का नाही, तर ही भीती मुळाशी, या भीतीच्या मुळाशी काय असतं, तर आपल्यातली अशांतता, म्हणजेच आपला अनबॅलन्स जे काही आपली मनाची स्थिती आहे, ती स्थिती ही शांततेत परिवर्तन करण्यासाठीच, म्हणजेच आपल्या अंतर्मनात एक कामनेस, शांतता, रिलॅक्स्ड अशी भावना निर्माण करणं हे आपलं हिलिंगचं करतं. सो ओव्हर थिंकिंग थांबवायचा प्रयत्न जर केला आपण, की आता आपल्याला जर हे सगळं कळालं की हा एक प्रॉब्लेम आहे किंवा ही एक समस्या आहे, सो हे ओव्हर थिंकिंग जर आपल्याला थांबवायचं असेल तर ते आपण कसं थांबवू शकतो. पण जर आपण एखादी गोष्ट, जसं लहान मुल आहे, तर लहान मुलाला जर तुम्ही काही करताना थांबवायला गेलं तर ते काय करतं, पुन्हा ते गोष्ट करण्यासाठी अजून ताकद लावतं. सो आपलं माइंड हे सुद्धा एक आपलं लहान मुलंच आहे की जे आपल्यासोबत आपल्या जन्मापासून आहे. सो हे लहान मूल जे काही आहे त्याला जर तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला, असं रेजिस्ट केलं, तर ते काय होईल, तेव्हा मनात अजून भीती निर्माण होईल, अजून ताण होईल. हे गोष्टी थांबवण्यासाठी आणि एक चांगल्या पद्धतीने आपल्याला हे जर ओव्हर थिंकिंग हँडल करायचं असेल तर आपण आपलं मन, म्हणजेच आपल्या श्वासाचा हेल्प घेऊन किंवा बरेचसे टूल्स वापरून हे ओव्हर थिंकिंग हळूहळू शांत करू शकतो. सो हे ओव्हर थिंकिंग ह्याच्याबद्दल आपण आज हे हिलिंग सेशन घेणार आहे. सो आता आपण बघितलं की ओव्हर थिंकिंगच्या मुळाशी काय असतं, तर पहिली म्हणजे भीती.
की आपल्याला कशाची तरी भीती असते, चूक झाली तर, काही चुकीचं झालं तर, किंवा लोक काय म्हणतील ह्याची भीती असते. स्वतःवरचा अविश्वास म्हणजेच आपली सेल्फ बिलीफ, जी काही बिलीफ सिस्टीम आहे ती लिमिटिंग बिलीफ कडे गेलेली असते. तिसरी असते नीड टू कंट्रोल, म्हणजेच नियंत्रण करण्याची गरज. म्हणजे आपल्याला असं वाटत राहतं की आपल्याला काही गोष्टी कंट्रोल करायच्या, की मी जसं म्हणेल तसं घडलं पाहिजे. सो ह्या भावनेमुळे आपण ओव्हर थिंकिंग करतो. न सुटलेल्या भावना म्हणजेच अनरिझॉल्व्ड इमोशन्स, म्हणजे आपण ज्या काही भावना मनात साठवून ठेवलेल्या आहेत त्या प्रोसेस नाही केलेल्या, पूर्णपणे अनुभवून स्वीकारून त्याच्यावर प्रेमाने किंवा कृतज्ञतेने त्या सोडून नाही दिलेल्या, त्याच्यामुळेही हे ओव्हर थिंकिंग वाढत राहतं. आणि 5वं म्हणजे भविष्याबद्दलची चिंता, म्हणजेच भूतकाळाचं जे काही भूत आहे ते आपण पाठीवर घेतलेलं असतं आणि जे काही भविष्य काळाची भीती आहे ती आपल्याला पुढे पुढे खेचत असते. सो ह्या दोन्ही बंधनातून मुक्त व्हायचं म्हणजे काय, तर आपली सेल्फ हिलिंग करायचं. म्हणजे पास्टमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ज्या काही भावना मनामध्ये आहेत त्या स्वीकारून प्रेमाने दूर लोटून द्यायच्या, म्हणजेच त्याचं विसर्जन करायचं. आणि भविष्य काळातील जी काही चिंता आहे, वरी आहे, त्यालाही आपल्या हातामध्ये घेऊन काही टूल्सनी, आपल्या ब्रीदिंग टेक्निक्सने किंवा आपल्या ह्या होप नोपनो टेक्निकने आपण त्याच्यावरचा जो कंट्रोल करण्याची आपली भावना आहे ती सुद्धा रिलीज करू शकतो. सो हिलिंगमुळे आपलं ओव्हर थिंकिंग हे कमी होणार. कारण का, त्या विचाराशी किंवा त्या अतिविचाराशी, ज्या मुळाशी जे काही आहे, जी काही भावना आहे, ती भीती असेल, आत्मविश्वासाचा अभाव असेल किंवा चिंता असेल, म्हणजेच वरी असेल, ती हळूहळू आपण ह्या हिलिंग सेशनमध्ये रिलीज करतो. सो जेव्हा भीती, असुरक्षितता, न सुटलेल्या भावना आपल्या हलक्या होतात तेव्हा आपल्या मनाला प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज उरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण झाली, आपण ती पूर्णपणे केली, आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले की त्या गोष्टीचा आपण पुन्हा परत विचार करत नाही. म्हणजे सकाळी समजा जर आपल्याला छोटंसं काम करायचंय की घर आवरायचंय, तर घर आवरून झाल्यावर परत तुम्ही विचार करता का की हे घर मी बरोबर आवरलंय की नाही, का असं आपण का विचार करत नाही? कारण का आपल्याला विश्वास असतो की मी जे काही केलंय ते बरोबर केलेले आणि ते पुरेसं आहे आजच्या दिवसासाठी. सो ही जी काही आत्मविश्वासाची भावना आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक आपल्या समस्येमध्ये आपण आणू शकतो. कारण का एखाद्या सिच्युएशन मध्ये जर आपण आत्मविश्वास अनुभवू शकत असू तर तोच आत्मविश्वास घेऊन आपण आपल्या चॅलेंजेस समोर, आपल्या समस्यांसमोर तोंड देऊ शकतो. सो आपण ह्या होप नोपनोच्या हिलिंग सेशनचा वापर आज आपल्या ह्या अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग साठी करणार आहोत. सो या आपण आता हिलिंग सेशन मध्ये स्टार्ट करूया. बरोबर 4:15 झालेले आहेत. मी तुम्हाला आता आपल्या हिलिंगचं म्युझिक शेअर करते. जस्ट अ मिनिट. ओके, सो हिलिंगचं म्युझिक स्टार्ट झालेलं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. एक लास्ट, पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, होल्ड, श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्या होपनोपनोच्या वाक्यांचं चॅन्टिंग करूया काही वेळ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. ही जी काही अतिविचाराची सवय आहे, भावना आहे, त्याची मी 100% जबाबदारी घेते.
ओव्हर थिंकिंग भावनेची मी 100% जबाबदारी घेते. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस ओव्हर थिंकिंग. आय एम सॉरी. मी बाहेरच्या परिस्थितीला दोषी ठरवलं. आय एम सॉरी. मी स्वतःवर डाऊट घेतला. आय एम सॉरी. माझी सिस्टीम जे मला सांगण्याचा प्रयत्न करत होती ते मी समजून नाही घेतलं. ह्या ओव्हर थिंकिंगमुळे आज मला हिलिंगची संधी मिळाली. आय एम सॉरी. मी बऱ्याचदा लोकांना ब्लेम केलं माझ्या ओव्हर थिंकिंग साठी. आय एम सॉरी. मी 100% जबाबदारी नाही घेतली ओव्हर थिंकिंगची. प्लीज फॉरगिव्ह मी. मी ऍक्सेप्ट नाही केलं की मीच अतिविचार करते. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या भावना समजून नाही घेतल्या. थँक यू सो मच. या ओव्हर थिंकिंगच्या सवयीमुळे बरेचसे प्रॉब्लेम मी आधीच ओळखून घेतले. बऱ्याच उपाययोजना मी आखल्या. थँक यू. थँक यू. ही ओव्हर थिंकिंगची सवय नेहमीच मला प्रोटेक्ट करत होती. निगेटिव्ह फिलिंग माझं संरक्षण करत होती. थँक यू माझ्या सोबत राहिल्याबद्दल. थँक यू मला सपोर्ट केल्याबद्दल. थँक यू मला प्रोटेक्ट केल्याबद्दल. आय लव्ह यू. कारण का शेवटी मीच ही भावना तयार केली. मीच ही सवय स्वतःला लावली. मी कसं काय याला हेट करू शकते. आय लव्ह यू. मी माझ्या ओव्हर थिंकिंगची 100% जबाबदारी घेते. आय लव्ह यू. तू मला बऱ्याच प्रॉब्लेम्स पासून वाचवलंय. या ओव्हर थिंकिंग मुळेच मी स्वतःचं संरक्षण करू शकले, प्रोटेक्शन करू शकले. या क्षणापासून मी याचा स्वीकार करते. मी स्वतःला या ओव्हर थिंकिंग बरोबर आणि ओव्हर थिंकिंग विना ऍक्सेप्ट करते. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ विथ और विदाउट दिस ओव्हर थिंकिंग. मी या ओव्हर थिंकिंगला थँक्यू म्हणते. माझ्यासोबत असण्यासाठी, मला प्रोटेक्ट करण्यासाठी. माझ्यावर प्रेम करण्यासाठी. आय लव्ह यू. माझ्या शरीरात जिथे कुठे हे फिलिंग्स अडकलेले असतील, चांगल्या किंवा वाईट, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, कॉन्शियसली और अनकॉन्शियसली,
ज्याच्यामुळे या तयार झाल्यात, मी त्यांची 100% जबाबदारी घेते. या क्षणाला मी तयार आहे का हे ओव्हर थिंकिंग रिलीज करण्यासाठी? आहात का तुम्ही तयार? मोठ्याने हो म्हणायचंय. येस. मी हे ओव्हर थिंकिंग तयार करण्यासाठी स्वतःला माफ करते. आय एम सॉरी. मी स्वतःला ब्लेम केलं. मी स्वतःला माफ करायला तयार आहे का? येस. ही अतिविचाराची भावना रिलीज करायला मी तयार आहे का? येस. या ओव्हर थिंकिंग शी मी थँक्यू म्हणते. मी खरंच ग्रेटफुल आहे का या ओव्हर थिंकिंग साठी? ही ओव्हर थिंकिंगची भावना रिलीज करायला मी तयार आहे का? विसर्जित करायला मी तयार आहे का? एम आय रेडी? हे ओव्हर थिंकिंग करण्यासाठी मी स्वतःवर प्रेम करते का? स्वतःला ऍक्सेप्ट करते का? येस. खरंच 100% मी हे ओव्हर थिंकिंग रिलीज करायला तयार आहे का? येस. एकदा फायनल शेवटचं 100% मी तयार आहे का हे ओव्हर थिंकिंग रिलीज करण्यासाठी, विसर्जित करण्यासाठी? येस. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ही अतिविचाराची भावना, जी काही सवय आहे, ती विसर्जित करून टाकायची आहे. श्वास आत घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या मनावर, हृदयावर हात ठेवायचा आहे. आजपासून मी ही ओव्हर थिंकिंगची भावना रिलीज करते, त्याचं विसर्जन करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. I love you. I am sorry. मी ह्याची जबाबदारी नाही घेतली. या क्षणापासून मी माझ्या भावनांची जबाबदारी घेते. I am responsible for my feelings. Please forgive me. मला माफ कर. मी जे काही सिस्टीम सिग्नल देते ते ओळखू नाही शकले, आज मी ते ओळखलंय आणि निगेटिव्ह भावना, नकारात्मक भावना विसर्जित केली. थँक्यू सो मच या निगेटिव्ह भावनांसाठी. तिने मला प्रोटेक्ट केलं, मला सपोर्ट केला. आय लव्ह यू. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझी काळजी घेण्यासाठी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता आपल्या डोक्यामध्ये काही विचार चालू असले तर त्यांना अडवायचा प्रयत्न नाही करायचा आहे. आजपासून जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की आपण अतिविचार करतोय,
नकारात्मक विचार करतोय, नकारात्मक फील करतोय, तेव्हा सगळ्यात आधी हृदयावर हात ठेवून म्हणायचंय, मी माझ्या भावनांची आणि विचारांची 100% जबाबदारी घेते. त्यांना ऍक्सेप्ट करायचंय. ज्या क्षणी आपण ऍक्सेप्ट करतो, स्वीकारतो, त्या क्षणी तिचा त्रास हा आपल्यासाठी नाहीसा होतो. लास्ट आपण एक होपनोपनोचे चॅन्टिंग करू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. दोन्ही हात जोडायचेत, एकमेकांना रब करायचेत, चोळायचेत, चोळत राहायचंय. या विश्वातली ऊर्जा, हिलिंगची पॉवर या आपल्या दोन्ही हातात तयार होतीये. तिचा अनुभव घ्यायचा आहे. ती ऊर्जा तयार होऊन द्यायची. ही सगळी ऊर्जा, हिलिंगची पॉवर, शक्ती आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची. Thank you so much. Yes. सो आजच्या हिलिंग सेशन मध्ये आपण ओव्हर थिंकिंग वर काम केलंय. सो तुम्हाला कसं फील होतंय की डोक्यातले विचार खरंच शांत झालेत, थंड झाले, कामनेस हे फील होतंय का तुम्हाला? येस, थँक्यू सो मच. या हिलिंग सेशनमध्ये तुम्ही जॉईन झाले. जर तुम्ही रेकॉर्डिंगवर हे हिलिंग सेशन अटेंड करत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला लाईव्ह हे सेशन अटेंड करायचं असेल तर त्याची लिंक दिलेली आहे. ग्रुप जॉईन करून ग्रुपवर दररोज या सेशनची लिंक येतेच. सो थँक्यू सो मच. या सेशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला आणि आज ओव्हर थिंकिंगवर आपण काम केलेलं आहे. सो जेव्हा केव्हा पुन्हा आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये हा ओव्हर थिंकिंगचा विचार येईल तेव्हा आपल्या हृदयावर हात ठेवून फक्त त्याची जबाबदारी घ्यायची आणि आपलं होपनोपनोचं 11 वेळा, 21 वेळा किंवा मी तर डेली 108 वेळा होपनोपनोचं चॅन्टिंग करते, ज्याच्यामुळे आपल्या भावना ह्या तळाशी जातात, त्या पूर्णपणे विसर्जित होतात आणि आपल्याला शांत वाटायला लागतं. सो सुरुवातीला 11 वेळा किंवा 21 वेळा त्याचं चॅन्टिंग करून, म्हणजे फक्त रिपीट करून, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं म्हणून आपण आपल्या भावना ह्या कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यावर थोडासा आपला कंट्रोल हा तयार होऊ शकतो. सो थँक्यू सो मच. या हिलिंग सेशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं. थँक्यू.